श्रीराम समर्थ। प्रभुजी तुम मोती मैं धागा, हे शब्द आहेत रोहिदास सांभारांचे। चितोडची राणी मीराबाई हिचे गुरु रविदास किंवा रैदास यांच्या पदातील ह्या ओळी आहेत। एकदा चितोडगडावरती रविदासांच्या सन्मानासाठी एक प्रीती भोजनाचं आयोजन केलेलं होतं। अनेक साधू संत तिथे जमा झाले होते। मीरेच्या आमंत्रणावरूनच रविदास किंवा रोहिदास सांभार येणार होते, पण मीरेच्या नातेवाईकांना त्या राजघराण्यातील स्त्रीचे हे असे आचरण अजिबात पसंत नव्हते। तिचा देवधर्म, तिची कविता, तिचे नृत्य, तिची यात्रा आणि विशेष म्हणजे रविदास सांभार हे गुरु त्यांना अजिबात पसंत नव्हते। राजस्त्रीचा गुरु कधी सांभार होऊ शकतो का असं त्यांना वाटायचं। आणि या भोजन प्रसंगी काही चमत्कार होऊन सर्वांना रविदासांचे महत्त्व पटलं। सर्व माणसे समान आहेत का हा त्यांचा संदेश। रविदास जातीने सांभार होते। मेलेली गुरं ओढणं, त्यांची कातडी काढणं, पायतण तयार करणं हा त्यांचा व्यवसाय होता। आणि ते मीराबाईंचे गुरु होते। रामानंदांच्या सहवासात रोहिदासांना सत्संग, हरिनाम, रामभक्ती, आत्मचर्चा, तीर्थयात्रा यातच आनंद असे। व्यवसाय करताना ते सतत श्रीहरीच्या चिंतनात दंग असत। पोटापुरते मिळवून ते त्यांच्या झोपडीत गाऊ लागले की त्यांचा सुरेल आवाजावर लुब्ध होऊन अनेक लोक दारासमोर गर्दी करीत असत। रविदासांनी मीराबाई बरोबरच प्रयाग, मथुरा, वृंदावन, जयपूर, पुष्कर अशा ठिकाणच्या यात्रा सुद्धा केलेल्या होत्या। रविदास वैराग्यशील वृत्तीचे असल्यामुळे त्यांची सांपत्तिक स्थिती कधी सुधारली नाही, पण ते आपल्या झोपडीत मात्र अलौकिक स्वानंद हा उपभोगीत होते। म्हणून प्रभू तुम्ही चंदन आहात, मी पाणी आहे। तुम्ही मेघ आहात, मी मयूर आहे। तुम्ही दीपक आहात, मी वात आहे। प्रभुजी तुम मोती हम धागा, तुम्ही स्वामी आहात तर मी सेवक आहे। रविदासांची परीक्षा भगवंतांनी अनेकदा पाहिली, पण रविदास त्याच्यामध्ये उत्तीर्ण झाले। त्यांच्या झोपडीपुढे राजवाड्याचे वैभव मान खाली घालून उभे असे। आपला शुद्ध भावाचा नमुना त्यांनी अनेकदा दाखवलेला आहे। अशा या रोहिदास सांभारांना माझे शतशः प्रणाम। श्रीराम समर्थ।